नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 क्वेश्चन पाहणार आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असणार आहेत। त्याच्यानंतरचे पुढचे 30 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। पहा, लसणासारखा वास असणारे मूलद्रव्य रिकाम जागा होय, तर लसणासारखा वास आणणारे जे काही मूलद्रव्य ते पिवळा फॉस्फरस आहे। नायट्रस ऑक्साईड या वायूस हसविणारा वायू असे म्हटले जाते। नायट्रस ऑक्साईड या वायूस हसविणारा वायू असे म्हटले जाते। सल्फर डायऑक्साईड म्हणजे पहा CO2, SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड, SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड। कधी कधी याचं जे काही रेणुसूत्र आहे ते सुद्धा आपल्याला ओळखण्यासाठी सांगितलं जातं। SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड। तर पहा, सल्फर डायऑक्साईड म्हणजे काय, या वायूस ठसका आणणारा वास असा येतो। तर सल्फर डायऑक्साईड या वायूस ठसका असणारा वास आहे। कांदा कापताना रिकाम जागा हा वायू बाहेर पडत असल्याने डोळ्यातून पाणी येते। तर कांदा कापताना अमोनिया हा वायू बाहेर पडत असल्यामुळे डोळ्याला पाणी येते। हायड्रोजन वायूचा शोध हेनरी कॉवेडिश या शास्त्रज्ञाने लावला। हायड्रोजन वायूचा शोध हेनरी कॉवेडिश या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। रासायनिक युद्धात रिकाम जागा हा वायू वापरला जातो। तर रासायनिक युद्धामध्ये फॉक्सिजन हा वायू वापरला जातो। रासायनिक युद्धामध्ये फॉक्सिजन हा वायू वापरला जातो। बोर्डो मिश्रण हे रिकाम जागा आहे। बोर्डो मिश्रण हे काय आहे, तर बोर्डो मिश्रण हे कवकनाशक आहे। बोर्डो मिश्रण हे उत्कृष्ट असे कवकनाशक आहे। झिंक फॉस्फराईड हे काय आहे, तर झिंक फॉस्फराईड हे काय, मूषकनाशक म्हणजे उंदराचं औषध आहे। पुढे पहा, पॅरिस ग्रीन व गॅमॅक्सिन ही रिकाम जागा होत। तर पॅरिस ग्रीन व गॅमॅक्सिन हे कीटकनाशके आहेत, कीडनाशके आहेत। ही काय आहेत, कीडनाशके आहेत। मिथेन हे रिकाम जागा इंधन होय। तर मिथेन हे वायुरूप इंधन होय। लाकडात रिकाम जागा प्रमुख घटक असतो। तर लाकडामध्ये सेल्युलोज हा प्रमुख घटक असतो। रिकाम जागा ही काच मोटारीच्या काचा व संरक्षक कवच बनविण्यासाठी वापरतात। तर ती स्तरित काच म्हणून वापरतात। पुढे पहा, इंद्रधनुष्य प्रकाशाच्या रिकाम जागाचे उदाहरण सांगता येईल। तर इंद्रधनुष्य प्रकाशाच्या अपसरणाचे उदाहरण सांगता येईल। इंद्रधनुष्य प्रकाशाच्या अपसरणाचे उदाहरण सांगता येईल। इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास रिकाम जागा रंगाचा प्रकाश मिळेल। तर इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास पांढरा रंग मिळेल। एक अश्वशक्ती म्हणजे रिकाम जागा वॅट होय। तर एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय। आगबोट समुद्राच्या पाण्यापेक्षा नदीच्या पाण्यात रिकाम जागा बुडते। तर आगबोट ही समुद्राच्या पाण्यापेक्षा नदीच्या पाण्यात ही अधिक बुडते। गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी बांधलेली पाण्याची टाकी नेहमी उंची ठिकाणी असते। यामधील तत्व कुठले, तर पाणी हे नेहमी समपातळीमध्ये राहते। युरेनियममधून किरणोत्सर्ग होत असल्याचे प्रथम रिकाम जागा या शास्त्रज्ञांनी शोधून काढले। तर युरेनियममधून किरणोत्सर्ग होत असल्याचे सर्वप्रथम हेनरी बॅक्वेरेल या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले आहे। स्वयंपाकाच्या नॉनस्टिक भांड्यावर रिकाम जागा या थर दिलेला असतो। तर स्वयंपाकाच्या नॉनस्टिक भांड्यावर रिकाम जागाचा थर दिलेला असतो। तर तो टेफ्लॉनचा स्तर दिलेला असतो। कशाचा, टेफ्लॉनचा स्तर दिलेला असतो। रिकाम जागा यांच्या जन्मदिवशी भारतात विज्ञान दिन म्हणजे सायन्स डे साजरा केला जातो। तर CV रमन यांच्या जन्मदिवशी हा विज्ञान दिन म्हणजे सायन्स डे साजरा केला जातो, म्हणजे 28 फेब्रुवारी। पुढे पहा, कोणता वायू हवेच्या प्रदूषणास अधिक कारणीभूत ठरतो। तर कार्बन मोनॉक्साईड हा हवेच्या प्रदूषणास अधिक कारणीभूत ठरतो। कुठला, कार्बन मोनॉक्साईड हवे प्रदूषणास अधिक अपायकारक ठरतो। कार्बनचे सर्वात शुद्ध असे रंगहीन पारदर्शक व स्फटिक रूप रिकाम जागा होय। तर कार्बनचे सर्वात विशुद्ध असे रंगहीन पारदर्शक म्हणजे रंगहीन व पारदर्शक म्हणजे रंगहीन म्हणजे काय, रंग नसणारे, रंगहीन व पारदर्शक व स्फटिक रूप म्हणजेच हिरा होय। काय, हिरा होय। आणि हिऱ्याचा अपवर्तनांक किती, 2.4 हा हिऱ्याचा अपवर्तनांक आहे। अल्फा गॅमा व बीटा किरणाचा शोध रिकाम जागा यांनी लावला। तर अल्फा गॅमा व बीटा किरणाचा शोध हेनरी बॅक्वेरेल या शास्त्रज्ञाने लावला। विजेच्या दिव्यात रिकाम जागा या धातूची तार वापरतात। तर विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरली जाते। रिकाम जागावरून आपण झाडाचे वय ठरवू शकतो। तर खोडावरील वर्तुळे यावरून आपण झाडाचे वय ठरवितो, म्हणजे झाडावर जेवढे काय वर्तुळे असते त्यावरून त्याचं वय ठरविलं जातं। बटाट्यावरील डोळे हे त्याचे काय असतात, तर बटाट्यावरील जे काही डोळे असतात हे त्याचे अंकुर असतात। रिकाम जागा या झाडाच्या सालीपासून क्विनाईन हे हिवतापावरील उपयुक्त औषध मिळविले जाते। तर सिंकोना या झाडाच्या सालीपासून क्विनाईन हे हिवतापावरील औषध मिळविले जाते। दालचिनी म्हणजे रिकाम जागा या झाडाची सालच होय। तर दालचिनी म्हणजे सिनॅमन या झाडाची साल होय। सिनॅमन या झाडाची काय, ती साल होय। रिकाम जागा उडणारा सस्तन प्राणी आहे। तर वटवाघूळ हा उडता येणारा सस्तन प्राणी आहे।
पुढे पहा, रिकाम जागा हा जलचर सस्तन प्राणी आहे, तर देवमासा हा जलचर सस्तन प्राणी आहे. देवमासा हा जलचर सस्तन प्राणी, जलचर म्हणजे पाण्यात राहणारा. दक्षिण ध्रुवाजवळ सापडणारा रिकाम जागा उडताना येणारा पक्षी आहे, तर दक्षिण ध्रुवाजवळ सापडणारा पेंग्विन हा उडताना येणारा पक्षी आहे. सापाला अजिबात ऐकू येत नाही हे विधान कसे आहे, तर सापाला अजिबात ऐकू येत नाही हे विधान बरोबर आहे. कीटक हा जगातील सर्वात मोठा प्राणी वर्ग होय. कीटक हा जगातील सर्वात मोठा म्हणजे संख्येने प्राणी वर्ग होय कीटक. रिकाम जागाला सामाजिक कीटक असे म्हटले जाते, तर मधमाशीला सामाजिक कीटक असे म्हटले जाते. झुरळास रिकाम जागा पाय असतात, तर झुरळाला एकूण 6 पाय असतात. झुरळाला एकूण किती? 6 पाय असतात. रिकाम जागा या प्राण्यात मानेचा अभाव असतो, तर बेंडूक या प्राण्यामध्ये मानेचा अभाव असतो. क्लोनिंग तंत्रज्ञानानुसार 1996 मध्ये डॉली नावाच्या मेंढीची निर्मिती इयान विल्मूट यांनी केलेली आहे. पहा, क्लोनिंग तंत्रज्ञानानुसार 1996 मध्ये डॉली नावाच्या मेंढीची निर्मिती इयान इल्मूट या शास्त्रज्ञांनी केलेली आहे. मानवी शरीरात एकूण रिकाम जागा इंद्रिय संस्था कार्यरत आहेत, तर मानवी शरीरामध्ये एकूण 9 इंद्रिय संस्था कार्यरत आहेत. पुढे पहा, मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या रिकाम जागा जोड्या असतात, तर मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या एकूण 23 जोड्या व 46 गुणसूत्रे असतात. पाठीच्या कण्यात एकूण रिकाम जागा मणके असतात, तर पाठीच्या कण्यामध्ये एकूण 33 मणके असतात. माणसाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण 65% असते. माणसाच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण हे 65% असते. छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगाड्या असतात, तर छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण 24 बरगाड्या असतात. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी होय. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी होय. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब रिकाम जागा असतो, तर सर्वसामान्य निरोगी व्यक्तीचा जो काही रक्तदाब आहे तो 120-80च्या दरम्यान असतो. 120 ते 80च्या दरम्यान असतो. रिकाम जागा या शास्त्रज्ञाने देवीची लस शोधून काढली, तर एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने देवीची लस शोधून काढलेली आहे. ए, बी व ओ रक्ताचे गट पडतात. पुढे पहा, या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते, म्हणून त्यास सर्वयोग्यग्राही असे म्हटले जाते. तर ज्या व्यक्तीचा रक्तगट ए बी आहे या रक्तगटाला सर्व व्यक्तीचे रक्त चालते, म्हणून याला सर्वयोग्यग्राही असे म्हणतात. आणि ओ हा सर्वयोग्य दाता आहे. रिकाम जागा या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास सर्वयोग्य दाता असे म्हणतात, म्हणजे युनिव्हर्सल डोनर, तर त्याला ओ. पुढे पहा, रिकाम जागामधून ऑक्सिजनयुक्त लालभडक रक्त वाहते, तर रोहिणीमधून ऑक्सिजनयुक्त लालभडक रक्त वाहते. रोहिणी म्हणजेच काय? रोहिणी म्हणजे काय? आपल्या धमन्या. रोहिणी म्हणजेच काय? धमन्या. रिकाम जागामधून रक्त हृदयापासून शरीराच्या अन्य अवयवाकडे पोहोचविले जाते, तर ते रोहिण्यामार्फत. रिकाम जागामधून शरीरातील रक्त हृदयाकडे पोहोचविले जाते, तर निलेमधून जे काय आपल्या शरीरामधले अशुद्ध रक्त आहे ते हृदयाकडे पोहोचवण्याचं कार्य निला करतात. निला म्हणजे शिरा. फुफ्फुस रोहिणीमधून रिकाम जागा रक्त वाहते, तर फुफ्फुस नलिकेतून रिकाम जागा रक्त वाहते. तर जी काय फुफ्फुस रोहिणी याच्यातून अशुद्ध रक्त वाहते, तर फुफ्फुस नलिकेतून शुद्ध रक्त वाहते. तांबड्या पेशीमध्ये असलेल्या हिमोग्लोबिनमुळे रक्त लालभडक दिसते. तांबड्या पेशीमधील असलेल्या हिमोग्लोबिनमुळे आपल्याला रक्त लालभडक दिसते, म्हणजेच लोहपेशीमुळे. रिकाम जागा, आता पहा पुढचा प्रश्न 54 नंबरचा. 1 घन मिलीमीटर रक्तामध्ये सुमारे रिकाम जागा तांबड्या पेशी असतात, तर 50 लक्ष एवढ्या तांबड्या पेशी असतात. 1 घन मिलीलीटर रक्तामध्ये सुमारे 50 लक्ष म्हणजे 50 लाख तांबड्या पेशी असतात. रिकाम जागा अमिबाप्रमाणे आपला आकार बदलू शकतात, तर पांढऱ्या पेशी अमिबाप्रमाणे आपला आकार बदलू शकतात आणि पांढऱ्या पेशीला आपल्या शरीराचे सैनिक असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, 1 घन मिलीमीटर रक्तात सुमारे रिकाम जागा पांढऱ्या पेशी असतात, तर ते 8000 पांढऱ्या पेशी असतात. तांबड्या पेशी 50 लाख, तर जे काय आपल्या पांढऱ्या पेशी असतात ते 8,000 असतात. आणि तांबड्या आणि पांढऱ्या पेशी जर प्रमाण जर विचारलं आपल्या शरीरामध्ये, तर ते किती असतं? 701 हे असं प्रमाण असतं. रिकाम जागा पेशी शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करतात, तर तांबड्या पेशी आपल्या शरीरातील ज्या काही पेशी आहेत त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करतात. कुठल्या? तांबड्या पेशी. रक्तकणिका किंवा तांबड्या पेशीची निर्मिती रिकाम जागामध्ये होते, तर रक्तकणिका किंवा तांबड्या पेशीची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते. पांढऱ्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात. पांढऱ्या पेशी हा रोगजंतूचा प्रतिकार करतात, म्हणून पांढऱ्या पेशीला आपल्या शरीराचे सैनिक असे म्हणतात. रक्त गोठण्यासाठी रक्तबिंबिका किंवा कॅल्शियम क्षार व रिकाम जागा या प्रथिनाची आवश्यकता असते, तर रक्त गोठण्यासाठी रक्तबिंबिका, कॅल्शियम क्षार व फायब्रिनोजेनची आवश्यकता असते. फायब्रिनोजेनची
आवश्यकता असते। तर अशा स्वरूपामध्ये आपण वन लाइनर स्वरूपामध्ये एकूण 60 प्रश्न पाहिलेत। 9 मिनिटांमध्ये आपण एकूण 60 प्रश्न पाहिलेत। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण थांबूयात। थँक्यू, धन्यवाद।